हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आशा करते सगळे आनंदात, मजेत आणि सुखात असतील. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप विशेष आणि महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सेवा वगैरे सांगणार नाही आहे. माझी जी केलेली छोटीशी खरेदी आहे देवघरासाठी किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी म्हटलं तरी चालेल. तर मी ती तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर माझ्या घरात असलेला ग्रंथांचा खजिना मी तुम्हाला आता दाखवणार आहे. कारण आध्यात्मिक मार्गात आपण आहोत आणि प्रत्येकाकडे कुठले ग्रंथ असायला हवेत. त्याचबरोबर कुठल्या ग्रंथातनं आपण नित्यसेवा करत असतो, कुठल्या ग्रंथाचं काय महत्त्व आहे, त्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मला बरेच जण विचारायचे की ग्रंथ कुठून घेतले, कुठून घ्यायचे किंवा जे स्वामी सेवेकरी नाही आहेत म्हणजे आत्ताच नवीन आपल्या चॅनल थ्रू या मार्गात जॉईन होत आहेत हळूहळू किंवा जे जॉईन झालेले आहेत, तर बऱ्याच जणांना शंका आहेत की ग्रंथ कुठून घ्यायचे. कारण मी व्हिडिओमध्ये सांगत असते की या पुस्तकातनं हे वाचायचं आहे किंवा या पुस्तकातनं, या ग्रंथातनं हे पारायण करायचं आहे. पण बऱ्याच जणांना ग्रंथ अवेलेबल होत नाही किंवा असं काहीतरी होतं. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्हाला जवळच्या केंद्रात ग्रंथ नाही मिळाला तर काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला जी काही माझी छोटीशी खरेदी आहे, जी मी आता मागच्या काही दिवसांमध्ये केली आहे, 4-5 दिवसात, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर म्हणजे आपल्या आध्यात्मिक स्वामी केंद्रातले जे ग्रंथ आहेत ना, अर्थात तेच मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे जे ग्रंथ आहेत ते तुम्ही कुठल्याही जवळच्या स्वामी समर्थ केंद्रातनं घेऊ शकता दर गुरुवारी. काही केंद्रांमध्ये दर गुरुवारी स्टॉल असतो, तर काही केंद्रांमध्ये रोजसुद्धा स्टॉल असतो. तर आता तुम्ही कुठल्या गावात राहता त्यावर ते डिपेंड आहे. तर प्रत्येक केंद्रात तुम्हाला गुरुवारी तरी ग्रंथ मिळतीलच. पण काही वेळेला काय होतं माहीत आहे का, ग्रंथांची मागणी असल्यामुळे ग्रंथ अवेलेबल होत नाहीत, तर तुम्हाला थोडं थांबावं लागतं. तर असं असेल तर तुम्ही कसा ग्रंथ घेऊ शकता ते पण मी सांगते. केंद्रात तर तुम्हाला मिळतीलच, पण नाहीच जर मिळाले तर आपल्या गुरुपीठ ची एक वेबसाईट आहे बी सात्विक म्हणून, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन ग्रंथ घेऊ शकता. ग्रंथ तुमच्या घरपोच पोहोचतील. त्याचा काहीतरी एक डिलिव्हरी चार्ज असेल, तो तुम्हाला द्यावा लागेल. बाकी ग्रंथाची जी मूळ किंमत आहे ती तुम्हाला दोघं ठिकाणी सारखीच असणार आहे. तर तुम्ही कुठूनही घेतला तरी चालेल किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूला जर कुठल्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही तिथून घेतला तरी चालेल. अगदी हाच घ्यावा असं काही नाही आहे. फक्त अशा ओवी आणि अशा माहिती आणि अशा आवर्तनासहित असावा इतकंच. तर आता मी माझी खरेदी दाखवते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा सगळ्यात आवडता ग्रंथ गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ. हा ग्रंथ प्रत्येकाकडे असायलाच हवा. तुमची जी कुठली इच्छा असेल, जी कुठली अडचण असेल, जे काही असेल त्या या ग्रंथातनं, या एका पुस्तकातनं तुम्हाला त्या सेवेचं म्हणजे त्या संकटाचं मार्गदर्शन मिळणार आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा ग्रंथ वाचन करत आहात त्याची इच्छापूर्ती तुम्हाला 100% होईल याची शाश्वती मी देते. फक्त तुम्हाला सेवा मनापासून करायची आहे. संकल्पयुक्त जर तुम्ही गुरुचरित्र चे 1 ते 53 अध्याय असा एक पाठ केला 7 दिवसात, तर तुमची सेवा महाराजांपर्यंत नक्की पोहोचते, दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला 100% मिळतं. इतका प्रभावशाली हा ग्रंथ आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही मला मिळालं ते महाराजांमुळे मिळालं आणि त्याचबरोबर मला जेव्हा काही कुठल्या गोष्टीची अडचण आली आहे तेव्हा मी फक्त आणि फक्त ह्या एका ग्रंथाचं पारायण केलं आहे. गुरुचरित्र पारायण हा माझ्या प्रत्येक समस्यांवरती हा एकमेव मार्ग आहे. म्हणून मी माझ्या स्वअनुभवातून सांगत आहे. तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल आणि तुम्ही तुमच्या म्हणजे फक्त संकटातच नव्हे, वर्षातनं एकदा तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. पण जेव्हा काही असं संकट तुम्हाला वाटतं की आता कुठली सेवा करावी, तुम्हाला सुचतच नसेल, तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा. तुमची सेवा फळास जाते आणि तुम्हाला 100% त्याचं फळ मिळतं. इतका प्रभावशाली आणि उच्च कोटीचा हा ग्रंथ आहे आपल्या मार्गातला. आवर्जून मी तरी वर्षातनं एक पारायण माझ्याकडनं एक तरी होतंच. त्याच्यापेक्षा अधिक झाले तर अति चांगले, पण किमान एक तरी पारायण तुम्ही या ग्रंथाचं करून बघा. तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल आणि तुम्ही स्वतः मला येऊन सांगाल. तर हा ग्रंथसुद्धा मी सेवेतनं आत्ताच घेतला आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. तर तुम्ही आता मला विचारणार की तुझ्याकडे आधी हे ग्रंथ नव्हते का? तर अर्थातच मी लहानपणापासून म्हणजे माझ्या जन्मा अगोदरच माझी आई सेवा करत आहे. तर त्याच्यामुळे महाराज हे मला जन्मापासून माहिती आहेत. पण
लग्नाआधीसुद्धा माझ्याकडे ग्रंथ होते, पण ते माझ्या माहेरी होते आणि माझ्या माहेरचे जे ग्रंथ होते ते मी तिथेच ठेवले आहेत. तर तिथेच आहेत माझे. त्याच्यामुळे लग्नानंतर आता माझं नवीन घर आलं आहे, म्हणजे मी माझ्या सासरच्या घरात शिफ्ट झाली आहे आणि माझ्या या घरात ग्रंथ नव्हते, त्याच्यामुळे मी नवीन ग्रंथ घेतले आहेत. म्हणजे सांगायचा हेतू इतकाच की माझ्याकडे आधीपासून ग्रंथ हे सगळे होते, फक्त इतकंच फरक आहे की माझं घर बदललं आहे. मी माहेरून आता माझ्या घरी आली आहे, सासरच्या घरी. तर तिथे ग्रंथ नव्हते म्हणून मी विकत घेतले आहेत आणि ती खरेदी मी आत्ताच केली आहे मागच्या 4-5 दिवसात, म्हणून मी तुम्हाला ती दाखवत आहे. आणि त्याचबरोबर योग जुळून येत नव्हता, कारण मला दाखवायचे होते की माझ्याकडे कुठले कुठले ग्रंथ आहेत आणि आपण जे नित्यसेवा करत असतो व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या सेवा सांगते, तर त्याच्यासाठी कुठले ग्रंथ लागतात ते पण मला तुम्हाला दाखवायचे होते. तर अनायसे सगळा एक वेळ जुळून आला असं म्हणायला हरकत नाही. तर गुरुचरित्रानंतर दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे आपलं श्री विष्णू सहस्त्रनाम. छोटंसं पुस्तक आहे. श्री विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला सहस्त्रनाम वाचायला फक्त 13 ते 14 मिनटं लागतात. श्री गुरुपीठचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा त्या दादांनी हे पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे. तिथून तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आणि याच्यावरती ओळी फिरवू शकता, कारण वाचायला उच्चार आपले स्पष्ट येत नाहीत आपण जेव्हा नवीन नवीन वाचायला लागतो. तर तिथे सुद्धा आहे. तसंच एक अजून चॅनल आहे दादांचंच, म्हणजे आपल्या गुरुपीठचं, तर दिंडोरी प्रणित सेवा मार्ग, त्याच्यावर सुद्धा विष्णू सहस्त्रनाम आहे. तर सुरुवातीला जेव्हा आपल्याला वाचायला अवघड जातं, तर तेव्हा दिवसातनं किमान आपल्याला रात्री झोपताना एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. या ग्रंथाचं पठण करणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण की दिवसभरातनं कळत नकळतपणे आपल्याकडनं बऱ्याच काही चुका घडत असतात. तर त्या चुकांमधनं आपल्याला त्या पापांमधनं मुक्तता मिळावी आणि आपल्या डोक्यावरचं जे संकट असतं ते जावं, त्याच्यासाठी आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला रोज करायचं असतं. रोज जरी नाही जमलं तरी आठवड्यातनं एकदा का होईना आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तर ते 7 दिवस तर आपलं पठण होतंच. तर त्याच्यामुळे हा जो ग्रंथ आहे हा सुद्धा प्रत्येकाकडे असायला हवा. त्याचबरोबर हा एक दाखवते सणवार व्रतवैकल्य. तर सणवार व्रतवैकल्य आता यूट्यूबद्वारे पण आपल्याला प्रत्येक सणाची माहिती मिळते, किंवा आता आपल्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलेले आहेत. तर प्रत्येकाला नवीन म्हणजे कुठला सण येणार असेल त्याच्याबद्दलची काही माहिती असेल, व्हिडिओ असेल, ते प्रत्येकाला दिसतच असतात. पण पुस्तकाद्वारे सुद्धा हा आपला केंद्रातला ग्रंथ आहे. तर याच्यात प्रत्येक मराठी हिंदू धर्मात येणाऱ्या सणाची माहिती आहे, त्याचं विशेष महत्त्व आहे, त्याची कथा आहे. त्याचबरोबर त्या सणाची पूजा कशी करायची, त्या प्रत्येक सणाचं महत्त्व या ग्रंथात आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे आणि मी आता आधी होता आणि आता नवीन असून घेतला आहे. नवीन आवृत्ती आहे ही. त्याचबरोबर अजून एक ग्रंथ मी घेतला आहे, तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाचा एक मोठा ग्रंथ आहे. तो आपल्याला माहिती आहे, आपण पारायण काळात त्याला वाचत असतो. पण हे संक्षिप्त आहे, कारण धकाधकीच्या जीवनात आपला एवढा मोठा जो ग्रंथ असतो तो आपल्याकडनं कधीच वाचून होत नाही. आणि त्या ग्रंथाची जाडी, लांबी, रुंदी बघूनच आपल्याला असं वाटतं की हे आपल्याकडनं वाचूनच होणार नाही. म्हणून गुरुमाऊलींनी एक विशेष असं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, संक्षिप्त भागवत कथा. म्हणजे हा ग्रंथाचं पठण केलं तर भागवत पारायणाचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून वर्षातनं एकदा का होईना या ग्रंथाचं पठण आपल्याकडनं झालं पाहिजे. त्याचबरोबर या ग्रंथाचं जर पठण केलं तर आपल्यावरती येणारं जे पितृसंकट असतं, म्हणजे पितृदोष असतो, त्या संकटातनं आपल्याला मुक्तता मिळत असते. किंवा पितृपक्ष जो आपला असतो त्या काळात तरी आवर्जून प्रत्येकाने एकदा हा ग्रंथ वाचायला हवा. कारण मागच्या लोकांचे म्हणजे आपल्या पूर्वजांची जर काही वाईट दृष्टी, म्हणजे पूर्वज हे आपले वाईट नसतात, ते आपलीच माणसं असतात, पण काही कारणांमुळे आपल्याला पितृदोष असतो, काही चुका अनावधानाने आपल्याकडनं होतात, आपल्या मोठ्यांकडनं झालेल्या असतात किंवा आपल्याकडनं झालेल्या असतात. तर त्या गोष्टीतनं मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत, म्हणजे खरं तर आपल्याला भागवतच वाचायचं असतं, पण आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण नोकरदार वर्ग आहोत, तर प्रत्येकाकडनं मोठं पुस्तक वाचून होत नाही. म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आपल्या आध्यात्मिक मार्गात. तर प्रत्येकाने हा ग्रंथ जरूर घ्यावा. मोठं नाही वाचून झालं तरी किमान वर्षातनं एकदा तरी या ग्रंथाचं पारायण करावं. त्याचबरोबर हा सुद्धा तसाच 700 की 900 श्लोकी ग्रंथ आहे. मला आता श्लोक नाही माहिती एक्झॅक्ट. नवनाथ भक्तीचा जे आपलं नवनाथ पारायण असतं
त्याचं हे संक्षिप्त स्वरूप आहे. तर नवनाथ पारायण जे मोठं पुस्तक असतं ते आपण वर्षातनं एकदा तर ते सुद्धा आपण वाचायचंच असतं. पण त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनात आपल्याकडनं कधी जर नाही पारायण झालं किंवा आपल्याला पारायण करावंसं वाटलं आणि आपल्याला पारायण करायला पूर्ण 9 दिवसांचा वेळ नाही आहे, तर हे छोटंसं जे पुस्तक आहे याचंसुद्धा पुण्य आपल्याला तितकंच मिळणार आहे. तर 9 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. 1 ते 9 अध्याय याच्यामध्ये आहेत. अगदी नवनाथ भक्तिसार म्हणजे नवनाथ पारायणाचा जो सार आहे नवनाथ पारायणाचा, तो या ग्रंथात दिलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा पारायण वर्षातनं एकदा करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. तर हे सुद्धा मी आताच नवीन घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे हा ग्रंथ श्री सत्यनारायण पूजा विधी. तर याची माहिती मी तुम्हाला देते. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की दर पौर्णिमेला, दरमहा येणारी आपली जी पौर्णिमा असते महिन्यातली, तर त्यावेळेला आपण सत्यनारायण पूजा करत असतो. पण त्याच्यासाठी लागणारा जो ग्रंथ आहे, तर पूजा कुठून करायची, काय करायची, कशी करायची, प्रत्येकाच्या मनात शंका असतात. तर त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. तर जे कोणी सेवेकरी असतील त्यांच्याकडे असेल, पण ज्यांना कुणाला माहीत नव्हतं आतापर्यंत, तर तुम्ही केंद्रातनं जाऊन हे पुस्तक घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सत्यनारायण पूजेशी रिलेटेड जर काही शंका असतील तर तुम्ही इकडे तिकडे कुठेही जरी तुम्ही कोणी तुम्हाला नाही जरी सांगितलं तरी या पुस्तकात अगदी सगळी माहिती A to Z माहिती आहे. तर नुसतं हे एक पुस्तक असलं तरी तुम्ही दर महिन्याचा सत्यनारायण आरामात तुमच्या घरच्या घरी करू शकता. आणि त्याच्याबरोबर जपमाळ आधी होती माझ्याकडे, पण ती थोडीशी खराब झाली होती म्हणून मग ही पण नवीन घेतली. तर ही होती माझी खरेदी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे ग्रंथ हे आपल्याकडे असायलाच हवे, याला पर्याय नाही. ते म्हणजे नित्यसेवा स्तोत्र मंत्र. आपल्या दैनंदिन रोजच्या सेवेमध्ये जे काही स्तोत्र मंत्र जे काही आपल्याला लागतं ते हे या एका पुस्तकात आहे. तर हा ग्रंथ जरूर जे नवीन सेवेकरी असतील, जे नवीन स्वामी मार्गात आपले जॉईन झालेले असतील, तर त्यांनी सुरुवातीला सगळ्यात आधी हा ग्रंथ घ्या. आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत हे ग्रंथ शेवटी याच्यासाठी दाखवते आहे, कारण की हे माझ्याकडे आधीपासून होते. मी आधी नवीन ग्रंथांची खरेदी दाखवली. तर स्वामीचरित्र सारामृत हा नित्यसेवेचा आपल्याला म्हणजे नित्यसेवा आपण त्याच्यातनं करतो. रोजचे जे 3 अध्याय असतात किंवा जे कोणी पूर्ण पारायण करतात, तर त्यांच्यासाठी जी आपली महाराजांची रोजची नित्यसेवा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारा सगळ्यात आवडता महाराजांचा ग्रंथ आणि आपला आवडता ग्रंथ ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृत हे प्रत्येकाकडे असायला हवं. किमान हे 3 ग्रंथ तरी सुरुवातीला जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गात येतात तेव्हा किमान हे 3 ग्रंथ तरी तुमच्याकडे असायला हवे. आणि शेवटचा ग्रंथ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती. तर नवरात्रीच्या काळात जे व्हिडिओ केले होते मी त्याच्यात तुम्ही बघितलं असेल दुर्गा सप्तशती, तेव्हासुद्धा मी ह्या ग्रंथाची माहिती दिली होती. पण परत आता सांगते की प्रत्येकाकडे किमान हे 7 ते 8 ग्रंथ प्रत्येकाकडे आवर्जून तुम्ही घ्या. खूप काही नाही, पूर्ण ग्रंथ जर तुम्ही घेतलेत तर मला वाटतं 650 रुपयांपर्यंत येतील, जास्त नाही. एवढे जे ग्रंथ आहेत, म्हणजे हे मी आधी घेतले होते आणि हे आताचे 500 आणि हे सगळं मिळून मग 650 रुपयात येईल. आपण इतका खर्च तर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करूच शकतो, कारण सेवेचं फळ जे आहे ते जो सेवा करतो त्यालाच मिळत असतं. म्हणजे आणखी कोणी काही तुमची सेवा तुमच्यापासून हिसकावून घेणार नाही. सेवा ही ज्ञानाप्रकारे असते. जसं ज्ञान आपल्या डोक्यातनं कोणी घेऊ शकत नाही, तसं सेवेचं जे गाठोडं असतं ते आपल्यापासनं आपला बॅलन्स सेवेचा कधीच कमी होत नाही. तो आपल्यासाठीच असतो, म्हणजे आपल्याकडेच राहतो अर्थात. तर त्याच्यामुळे हे ग्रंथ किमान तुम्ही नक्की घ्या, कारण आपण रोजच्या ह्याच्यात पण खूप खर्च करत असतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर किमान जर आपण फक्त 600-700 रुपये जर फक्त ग्रंथांवर खर्च केले तर काय हरकत आहे. कारण वर्षभरात ना किमान आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक पारायण तरी करायचं आहे, कारण किमान इतकी सेवा तरी आपली झालीच पाहिजे. आणि ती होते, कारण इतकी सुट्टी किंवा काही जो वेळ असतो फावला वेळ तो आपल्याला मिळतच असतो आणि स्वतःसाठी किमान आपल्याला तितका वेळ तरी काढायलाच हवा. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. छोटा नाही, थोडा मोठाच झाला, पण मला खूप दिवसांपासून माझे ग्रंथ तुम्हाला दाखवायचे होते. तर तेच झालं होतं की माझे ग्रंथ माहेरी होते आणि मग मला ते नवीन विकत घ्यायचे होते लग्नानंतर. तर त्याच्यामुळे ते आता मी घेतले आहेत आणि अखेरीस मी तुम्हाला सगळे ग्रंथ दाखवली. अजून जेव्हा मी माझ्या या घरात अजून काही ग्रंथांची भर करीन तर ती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. आणि अजून जर काही देवघरासाठी खरेदी केली तर तीसुद्धा मी दाखवेल तुम्हाला. तर तुम्हालासुद्धा ग्रंथ घ्यायचे असतील तर तुम्ही जवळच्या केंद्रात जा. केंद्रात जर तुम्ही ऑर्डर देऊन जरी घेतले, कारण काय होतं बऱ्याचदा स्टॉकमध्ये नसतात,
तर तुम्ही या गुरुवारी जर सांगितलं तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला नक्कीच ग्रंथ मिळतील. 2-3 दिवस वाट बघावी लागली तरी काही हरकत नाही, किंवा थोडी घाई असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. तर प्रत्येकाने या ग्रंथांची किमान खरेदी करा आणि सेवेला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.